आपण आतापर्यंत भारताचं परराष्ट्र धोरण आणि या परराष्ट्र धोरणात संविधानामध्ये केलेल्या तरतुदी या सगळ्यांची माहिती घेतलेली आहे। त्याचबरोबर भारताच्या परराष्ट्र धोरणावरती 3 बाबींचा प्रभाव हा पडतो। मग या 3 बाबी आहेत त्याचं सुद्धा आपण आकलन विचारात घेतलेलं आहे। काय घेतलं तर ज्या आंतरराष्ट्रीय घडामोडी आहेत या घडामोडींचं आकलन कोणत्याही सत्तेच्या दबावाशिवाय किंवा स्वतंत्रपणे विचार करण्याचा प्रयत्न हा करण्यात आला। चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांकडून होणारे धोके यांचा विचार करून हे परराष्ट्र धोरण हे आखण्यात आलं। याशिवाय आपल्या परराष्ट्र धोरणामध्ये स्वावलंबनाचा आग्रह आणि त्यावर आधारित असणारं परराष्ट्र धोरण हे आखण्यात आलेलं दिसून येतं। मग अगदी सुरुवातीच्या काळात भारतानं जे परराष्ट्र धोरण आखलं या धोरणाद्वारे आशिया खंडातील असणारे जे देश आहेत या देशांबरोबर आपले जे संबंध आहेत हे संबंध सुधारण्याचे प्रयत्न हे केले आणि यातून खऱ्या अर्थानं आफ्रो आशियाई देश, अमेरिका, सोव्हिएत युनियन यांच्या शीतयुद्धकालीन लष्करी संघटना उदाहरणार्थ सीटो, नाटो, सेंटो यासारख्या ज्या लष्करी संघटना आहेत या संघटनांचं सभासदत्व सुद्धा भारतानं स्वीकारलं। म्हणजे ज्यावेळी देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी आपला देश हा प्रगत होणं किंवा आपल्या देशामध्ये ज्या सोयी सुविधा आहेत या सोयी सुविधा उपलब्ध होणं हा त्यामागचा महत्वाचा हेतू हा असलेला दिसून येतो। कालांतरानं आपण मागच्या प्रकरणात बघितलं होतं की अमेरिका आणि रशिया या 2 देशांमध्ये शीतयुद्ध झालं आणि या शीतयुद्धाच्या वेळी मात्र भारताने आपल्या परराष्ट्र धोरणात बदल केला। कोणता बदल केला तर या दोन्ही देशांच्या गटामध्ये सामील न होता स्वतःचं अलिप्ततावादी धोरण हे भारतानं स्वीकारलेलं दिसून येतं आणि त्याच वेळी खऱ्या अर्थानं भारताच्या शेजारचे असणारे पाकिस्तान किंवा चीन या देशांबरोबर भारताचे जे संबंध आहेत या भारताच्या संबंधामध्ये वादग्रस्त मुद्दे हे निर्माण झाले आणि यातूनच भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये 1947 ते 48 या कालावधीमध्ये 1965 साली जी काश्मीरची समस्या होती या काश्मीरच्या प्रश्नावरून युद्ध झालं। तर 1971 साली भारत आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा युद्ध झालं। याचा सगळ्यात महत्वाचा परिणाम म्हणजे भारतानं जरी अलिप्ततावादी धोरण स्वीकारलं असलं तरी सुद्धा भारताला ते यशस्वीपणे पार पाडणं हे शक्य झालं नाही आणि त्यामुळेच खऱ्या अर्थानं अनस्टेबल असणारं भारताचं परराष्ट्र धोरण 1970 साली त्याला स्थैर्य हे प्राप्त झालं आणि यातून खऱ्या अर्थानं एक प्रबळ अशी प्रादेशिक सत्ता आशिया खंडामध्ये भारताची निर्माण झाली। त्याचाच परिणाम 1970चं दशक भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या दृष्टीनं महत्वाचं का मानलं जातं तर भारतानं 1974 साली पहिल्यांदा अणुचाचणी केली आणि अणुचाचणी केल्यामुळे अणुसंशोधन क्षेत्रात भारताचं असणारं जे योगदान आहे हे योगदान मोलाचं मानलं गेलं किंवा भारत हा अणुसंशोधनात महत्वाचा देश म्हणून ओळखला गेलेला आपल्याला दिसून येतो आणि अशा प्रकारे भारतानं आशियाबरोबरच अमेरिका, युरोप, आफ्रिका यासारख्या देशांशी किंवा यासारख्या खंडातल्या देशांशी आपले मैत्रीपूर्ण संबंध हे प्रस्थापित केले। मग ही पार्श्वभूमी बघत असताना भारताचं जे परराष्ट्र धोरण आहे या परराष्ट्र धोरणाचे एकूण 2 टप्पे केले जातात। पहिला टप्पा कोणता तर 1947 ते 1990। मग भारतात 1947 ते 1990 हा टप्पा महत्वाचा का मानला जातो तर मगाशी सुद्धा मी तुम्हाला सांगितलं की ज्यावेळी शीतयुद्धाला सुरुवात झाली त्यावेळी मात्र भारतानं अलिप्ततावादी धोरण हे स्वीकारलं आणि यामुळेच खऱ्या अर्थानं अलिप्ततावादी धोरण स्वीकारत असताना सर्व देशांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणं त्याचबरोबर विकासासाठी योग्य ती मदत इतर राष्ट्रांकडून घेणं या गोष्टीला महत्व दिलं। म्हणजे सर्वार्थाने भारताला स्वयंपूर्ण बनवण्याचा प्रयत्न हा 1947 ते 1990 या दरम्यान झालेला दिसून येतो आणि या पहिल्या टप्प्यातला दुसरा घटक म्हणजे भारतानं स्वतःची जी संरक्षण व्यवस्था आहे ही संरक्षण व्यवस्था बळकट करण्याचा प्रयत्न केला। केवळ संरक्षण व्यवस्था बळकट करणं हे महत्वाचं नव्हतं तर जगातील इतर देशांशी आपले सहकार्याचे संबंध असणं हे सुद्धा महत्वाचं होतं आणि म्हणून
सोव्हिएत युनियन, फ्रान्स, जर्मनी यासारखे जे बलाढ्य देश होते किंवा संरक्षणाच्या दृष्टीनं, लष्कराच्या दृष्टीनं बलाढ्य असणाऱ्या या देशांबरोबर ती आपले मैत्रीपूर्ण संबंध हे प्रस्थापित केलेले दिसून येतात. आणि यातच भर म्हणजे 1974 साली भारतानं अणुचाचणी केली आणि आपण आण्विकदृष्ट्या सुसज्ज आहोत हे जगाला दाखवून देण्याचा प्रयत्न केला. म्हणजे भारताच्या परराष्ट्र धोरणाचा सुरुवातीचा टप्पा आपण सांगत असताना 2 बाबी महत्वाच्या मानल्या जातात. ज्यावेळी भारतानं स्वतंत्र भारतात जेव्हा पहिलं परराष्ट्र धोरण आखलं पंडित नेहरूंनी, त्यावेळी प्रामुख्यानं इतर राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणं, विकासासाठी इतर देशांकडून मदत घेणं या गोष्टीला महत्व दिलं. आणि दुसरं म्हणजे आपली जी संरक्षण व्यवस्था आहे ही संरक्षण व्यवस्था बळकट केली. संरक्षण व्यवस्था बळकट करत असताना जगातले इतर जे सामर्थ्यशाली देश होते या देशांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणं हे आवश्यक होतं. आणि म्हणून सोव्हिएत युनियन, फ्रान्स, जर्मनी यासारख्या देशांबरोबर मैत्रीपूर्ण संबंध हे प्रस्थापित केले. आणि यातच मोलाची भर म्हणून 1974 साली भारतानं पहिल्यांदा अणुचाचणी केली आणि आपण आण्विक क्षेत्रामध्ये महत्वाचे देश आहोत किंवा अणुसंशोधनामध्ये आपलं सुद्धा सहकार्य हे मोलाचं आहे हे दाखवण्याचं काम भारतानं पहिल्या टप्प्यात केलं. हा झाला भारताच्या परराष्ट्र धोरणाचा पहिला टप्पा. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा काही घटना या महत्वाच्या मानल्या गेल्या. मग हा दुसरा टप्पा, आपण पहिला टप्पा साल किती बघितलं, 1947 ते 1990, तर 1991 पासून आजपर्यंत म्हणजे 2020 सालापर्यंत हा जो टप्पा आहे हा भारताचा दुसरा टप्पा परराष्ट्र धोरणाचा मानला जातो. मग भारताच्या या परराष्ट्र धोरणाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये परराष्ट्र धोरण हे व्यापक आणि गतिशील बनवलं. म्हणजे पहिल्यांदा महत्व कशाला दिलं, तर आपला आर्थिक विकास किंवा संरक्षण याला महत्व दिलं. तर दुसऱ्या टप्प्यामध्ये भारताचं जे परराष्ट्र धोरण आहे हे परराष्ट्र धोरण व्यापक आणि गतिशील बनवण्याचा प्रयत्न हा भारतानं केलेला आपल्याला दिसून येतो. आणि यामुळेच खऱ्या अर्थानं भारतानं जी अर्थव्यवस्था आहे या अर्थव्यवस्थेवरील सरकारचं असणारं नियंत्रण हे कमी केलं आणि मुक्त अर्थव्यवस्था ही स्वीकारली. वास्तविकतः PV नरसिंहराव यांच्या कालावधीमध्ये ही जी अर्थव्यवस्थेला मुक्त अर्थव्यवस्थेत रूपांतरित करण्याची जी प्रक्रिया होती ही प्रक्रिया गतिमान झालेली दिसून येते. आता मुक्त अर्थव्यवस्था म्हणजे काय, तर आपण इतर देशांमध्ये व्यापार करणं किंवा इतर देशांना आपल्या देशामध्ये व्यापार करण्याची मुभा देणं याला आपण मुक्त अर्थव्यवस्था असं म्हटलं गेलेलं दिसून येतं. आणि याचा परिणाम काय झाला, तर भारताचा जो व्यापार आहे या व्यापारामध्ये वाढ झाली आणि देशाचा जो आर्थिक विकासाचा दर आहे हा आर्थिक विकासाचा दर हा देखील वाढलेला दिसून येतो. त्यानंतर या दुसऱ्या टप्प्यात दुसरी महत्वाची घटना म्हणजे 1990 नंतर आग्नेय आशियाई संघटना ही स्थापन झाली. यामध्ये आता जे सिंगापूर, थायलंड, व्हिएतनाम यासारखे जे देश आहेत या देशांशी आर्थिक संबंध हे बळकट झाले. तर इस्रायल, चीन, जपान यासारख्यांचे संबंध किंवा यांच्यामध्ये सुद्धा भारताची देवाणघेवाण ही झालेली दिसून येते. आणि तिसरं म्हणजे आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक स्तरावरती ज्या संघटना निर्माण झाल्या की ज्या आर्थिक संघटना म्हणून ओळखल्या गेल्या, या आर्थिक संघटनांमध्ये G20 किंवा ब्रिक्स यासारख्या ज्या संघटना आहेत या संघटनांचं सुद्धा सभासदत्व हे भारताला मिळाले. म्हणजे ब्रिक्स ही जी संघटना आहे ही प्रामुख्यानं ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका या देशांची मिळून निर्माण झाली आणि 2016 साली याची स्थापना झाली. याचा महत्वाचा उद्देश हा कोणता मानला गेला, तर भारताचं जे आर्थिक धोरण आहे हे भारताचं आर्थिक धोरण बदलणं हे महत्वाचं मानलं गेलेलं आपल्याला दिसून येतं. आणि यासाठी प्रामुख्यानं भारताच्या आर्थिक विकासाचा जो किंवा परराष्ट्र धोरणाचा जो दुसरा टप्पा आहे हा दुसरा टप्पा महत्वाचा मानला गेलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच ब्रिक्स आणि G20 या दोन्ही संघटनांचं योगदान हे महत्वाचं मानलं जातं. त्याचबरोबर तिसरी जी घटना आहे ती म्हणजे अमेरिकेबरोबरचे जे आपले संबंध आहेत हे संबंध दृढ झाले आणि आंतरराष्ट्रीय समूहामध्ये भारताचं असणारं वर्चस्व हे वाढत गेलेलं आपल्याला दिसून येतं. आणि दुसऱ्या टप्प्यातला सगळ्यात महत्वाचा म्हणजे भारत हा आण्विकदृष्ट्या सुसज्ज आहे हे प्रामुख्यानं भारतानं दाखवून दिलं आणि त्यासाठी अणुऊर्जा आयोगाची स्थापना ही केली. आणि या अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष डॉक्टर होमी भाभा
यांना करण्यात आलं आणि त्यातून भारत हा लष्करी दृष्ट्या त्याचबरोबर अणुदृष्ट्या सुसज्ज आहे हे दाखवून देण्याचं काम 1974च्या पोखरण या ठिकाणच्या पहिल्या अणुचाचणीनं केलं. तर 1998 साली दुसरी अणुचाचणी देखील करण्यात आली आणि यातून हे सिद्ध झालं की भारत हा अणु वाहून नेणारा एक महत्वाचा देश हा मानला गेलेला आपल्याला दिसून येतो. अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता निर्माण करण्यामध्ये भारताचं परराष्ट्र धोरण हे महत्वाचं मानलं. म्हणजे या प्रकरणामध्ये आपण आपलं जे परराष्ट्र धोरण आहे हे परराष्ट्र धोरण कोणत्या प्रकारचं आहे किंवा परराष्ट्र धोरणामध्ये असणारी भारताची भूमिका ही पाहिलेली आहे. काही शंका असतील तर तुम्ही मला तसं व्हॉट्सॲपवरती सांगू शकता किंवा तुम्ही पर्सनली फोन केला तरी सुद्धा चालेल.